सांगू का मी तुम्हाला? भजन करा विठाला विठाला असं म्हणतात. एका गावामध्ये फार मोठं नाव निघालं आणि तो सगळ्या गल्ल्यामधून फिरायचं. लोकांना घराच्या बाहेरच येता येईना ना. बरं त्याला मारण्याची हिंमत नाही, एवढा मोठा होता की त्याला मारायचं म्हणजे शक्यच नाही. मग म्हणले देवांना प्रार्थना केली आणि म्हणले देवा हे आमच्यावरलं संकट जाऊ दे बाबा. मग देवाने त्याला सांगितलं हे बाबा कोणाला त्रास देऊ नको, तुझं तू फिरायचं तर फिर गावात पण नको त्रास देऊ. तर ते ऐकलं त्यांनी. मग ते गप्प बसायला लागलं. ते फणा काढीना काय होईना नुसतं फिरायचं. मग नंतर पोरांनी गाडी गाडी केली त्याची. कळालं ना? हो त्याची गाडी. त्याचे लागले सालटे निघायला. तर ते देवाकडे गेलं म्हणलं देवा हे काय मला गप्प बसायला लावलं. ते माझ्यावर तर घोडं घोडं करायला लागले. अरे म्हणलं मग अरे तुला मी असं कुठं म्हणलं, नुसता फणा तर काढ ना, नको त्रास देऊ. मी कशामुळे सांगितलं? काम क्रोध लोभ नसावेतच. एक गोष्ट खरी जरी असली तरी एकदम निर्मळ होऊ नका. काळ बेकार आहे. आजची परिस्थिती आपल्या देशाचीच बेकार आहे. धर्म अधोगतीकडे चाललाय. वाईट गोष्ट आहे. हे काही एका कीर्तनानं सांगून फायदा नाही. तुम्हाला सगळ्यांकडे आता टी व्ही आहेत, पेपर आहेत, मोबाईल आहेत, सगळ्यांना कळते काय चाललंय ते. सावधान. मी इंद्रप्रस्थमध्ये मुद्दाम सांगितलं होतं, असू द्या घरामध्ये एक दोन काठ्या ठेवा, कोराडी ठेवा. लागत आहे कधीतरी, लागत आहे ना इथं काठा निघलं. हो असं असं घरात ठेवा. इळे खुरपे काय ते ठेवा. तू आता नका जाऊ खुरपायला, पण राहू दे ना घरात. लागत कधीतरी निदान आपल्या सांभाळापुरतं तरी ठेवा. हो असं येड्यावाने नका करू. आमचा देव येईन. तुमच्या बापाच आहे का देव का फुकट येईल? अहो काही कवायना, काही नसलं तर दोन तीन तरी दात तरी चांगले पाहिजे चावायपुरती. निव्वळच गार होऊन कसं जमल हो. काहीतरी तयारी ठेवा. असू द्या. मी हे कीर्तनात सांगायचा विषय नाही, पण सांगावं लागतं. आज परिस्थिती असते. लोक म्हणतात आमचा देव येईल. अरे असा देव नसतो येत रे. आपण हातपाय हलविल्याशिवाय कोणीच सहाय्य करत नाही. कोणी. अब तुम्हाला घर बांधायचं, पाय भरण्यापुरते तरी पैसे तुमच्याजवळ पाहिजे ना. का तू पाय भरताना पाय खोदायलाच म्हणे पैसे आहेत का उसने? याला काही अर्थ आहे का? आणि निदान पहिला स्लॅब पडू दे, मग भिंती बांधायला त्याला उष्णे पासणं कर ना. तो बुडापासूनच सुरू केला उष्णे पासणं नाही चालायचं. तुम्हाला देवावर इतका भरोसा ठेवू नका. आणि म्हणजे त्याचा अर्थ वेगळा लावू नका माझ्या बोलण्याचा. म्हणजे देवाजवळ असली भीक मागू नका. हो अगदी देव माझं येईन आणि कल्याण करीन, माझ्या पोराला नोकरी देव लावीन, त्याला अभ्यास करायचा सांग ना. उगीच लावीन नोकरीला, कसं लावीन? काहीतरी प्रयत्न आपले असले पाहिजे, तेव्हा आपल्याला देव सहाय्य करतो. देव असा येऊन सहाय्य करत नाही. फुकट काही देव कोणाला देत नाही. मी सुरुवातीला सांगितलं. चला तेव्हा हे सर्वांगाने निर्मळ असतात आणि सर्वांगाने निर्मळ होणं इतकी सोपी गोष्ट नाही. अगदी नाथ महाराज असोत. आता मला विस्तार नाही करायचा, माझा टाइम संपत आलाय. परंतु या ज्या गोष्टी आहेत, क्रोधावर विजय मिळवणं सोपं नाही, कामावर विजय मिळवणं सोपं नाही. ते तुकाराम महाराजच व्हावं लागतं. हा हो तुकाराम महाराजांनीच म्हणावं, आई साहेब आम्ही नाही तैसे जाबाई माघारी. किंवा नाही तर तेव्हा शिवाजी महाराज पाहिजेत. हो अशीच आमची सुंदर माता असती रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. ती आमची लायकी नाही ना राहिली. आम्हाला तर ते जाऊ द्या, नको विषयाकडे जायचं. विठाला विठाला तेव्हा